14,000 कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडनमध्ये अटक केली आहे। आता त्याचा प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत। 2 दिवसांपूर्वीच त्याच्या विरोधात लंडन कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं होतं। कर्ज बुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये बेड्या। नीरव 14,000 कोटींच्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड। नीरव मोदीला भारतात कधी आणणार? पंजाब नॅशनल बँकेला 14,000 कोटी रुपयांना गंडा घालून लंडनमध्ये ऐशोआरामी जीवन जगणाऱ्या नीरव मोदीच्या हातात बेड्या पडल्या आहेत। लंडनमधील वेस्टमिनिस्टर न्यायालयानं त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं। त्यानंतर लंडन पोलिसांनी त्याला अटक केली आहे। आता भारताकडून नीरव मोदीचं प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। मात्र नीरव मोदीला भारतात आणणं सोपं नसल्याचं जाणकार सांगतात। ब्रिटिश न्यायालयात जे भारताचं क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिस, भारतातर्फे जे क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिस काम बघत आहे, त्यांना ब्रिटिशच्या न्यायालयात वेस्टमिनिस्टर कोर्टामध्ये हे सिद्ध करावं लागेल की नीरव मोदीने भारतीय कायद्यानुसार कसा सकृतदर्शनी गुन्हा केलाय। यात अडचण अशी असते की ब्रिटिश न्यायालय त्यांच्या कायद्यानुसार, ब्रिटिश कायद्यानुसार नीरव मोदीने गुन्हा केल्याबद्दल सकृतदर्शी पुरावा आहे का हे तपासून बघत असते, आणि म्हणून ही सगळी प्रक्रिया जी आहे ही गुन्हेगार असतानाची फार क्लिष्ट आहे। पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधींचा चुना लावून नीरव मोदी फरार होता। बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या आधारे त्यानं हा घोटाळा केला होता। नीरव मोदी आणि त्याच्या 3 सहकाऱ्यांनी आपल्या 3 कंपन्यांद्वारे घोटाळा केल्याचा आरोप आहे। 3 कंपन्यांच्या नावावर हाँगकाँग मधून सामान मागवलं। सामान मागवण्यासाठी बँकांकडून लेटर ऑफ अंडरटेकिंग घेतलं। लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे मागवण्यात आलेल्या सामानाचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत असल्याचं पत्र। अलाहाबाद बँक आणि ऍक्सिस बँकेच्या हाँगकाँग मधल्या शाखांच्या नावानं ही पत्र काढली। याद्वारे हाँगकाँग मधून 280 कोटी रुपयांचं सामान मागवण्यात आलं। पीएनबीनं हाँगकाँग मधील अलाहाबाद बँकेला 5 आणि ऍक्सिस बँकेला 3 लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केली। मात्र नीरव मोदीला जारी केलेले 8ही लेटर ऑफ अंडरटेकिंग बनावट असल्याचं उघड झालं। काही दिवसांपूर्वीच नीरव मोदी लंडन मधील रस्त्यांवर उजळ माथ्यानं फिरत असल्याचं समोर आलं होतं। नीरव विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती। आता नीरव मोदीला भारतात आणल्यानंतर त्यांच्याकडून 14,000 कोटींचा हिशोब घेतला जाईलच। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। आणि आता एक नजर टाकूयात कोण आहे नीरव मोदी याकडे। नीरव मोदी हा भारतातला सगळ्यात मोठा हिरे व्यापारी। फोर्ब्सच्या जगभरातल्या श्रीमंतांच्या यादीत 84व्या स्थानावर तो आहे। फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार नीरवची जवळपास 12,000 कोटींची संपत्ती आहे। नीरवची 5 स्टार डायमंड नावाची कंपनी आहे। तर नीरव मोदी डायमंड ब्रँड नावानं भारतासह त्याचे जगभरात ज्वेलरी शोरूम्स आहेत। मुंबई, दिल्ली, लंडन, हाँगकाँग, न्यूयॉर्क मध्ये 25 लक्झरी स्टोअर्स आहेत। ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटींपर्यंत आहे। प्रियांका चोप्रा नीरव मोदी डायमंड ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर।